जय भीम. आज माझे सकाळी लवकरच काम होऊन गेलं होतं. कपडे भांडे आणि सोरांश पण शाळेत चालला गेला होता. म्हटलं लवकर काम झालंय तर लगेच स्वयंपाक पण करून घेते. आज मस्त मी अंड्याची भाजी आणि चपात्या बनवल्या होत्या. नाश्त्याला दुसरं काही बनवलं नव्हतं. म्हटलं याचाच नाश्ता आणि याचाच जेवण होऊन जाणार. त्यानंतर मी आथरून आवरून घेतलं, कारण आयुषचे पप्पा ना आरवी उशिरा उठले होते. मग हे सर्व तसंच पडलं होतं. आथरून वगैरे आवरून नाश्त्याचे भांडे घासून टाकले होते. म्हटलं पहिले लावूनच देते, नाही तर माझा आयुष उठला की पूर्ण भांडे घरात फेकून देणार. त्यानंतर घरातलं आवरून घेतलं, झाडू वगैरे मारायचं राहिलं होतं, भाजी वगैरे कट केली होती. मग ते सर्व तसंच पडलं होतं. मला आज खूप भारी वाटतंय की आज माझं काम लवकर होऊन गेलं. मला आज थोडा आराम भेटणार. माझ्या आयुष्यानं एक नाही तर एक काम वाढवतच राहतं. ट्रायपॉड पण तोडून टाकलं त्याने. मी ट्रायपॉडच्या मदतीने व्हिडिओ काढत असायचे. आता मला खूप प्रॉब्लेम येणार व्हिडिओ काढायला. हे बघा, आयुषला आता आंघोळ घातली होती. कसा मस्ती करतो दिवसभर. माझ्या आयुषच्या असंच चालतं, पूर्ण कपडे गंदे करून टाकतो तो. त्याच्यानंतर आयुषला आणि आरवीला त्याच्या पप्पांकडे सोडून गेली होती मी शाळेत. सरांचा फोन आला होता की सोरांशला बुट भेटणार आहे. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.